मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद ह्यातला फरक हा आहे की आपण मॉडर्न मेडिसिन कधी घेतो आजारी पडल्यावर, बरोबर. आयुर्वेद कधी वापरतो आजारी पडू नये म्हणून. ओके. आयुर्वेदाचं हे सांगणं आहे की तुम्ही आजारी पडूच नये म्हणून तुम्ही रसायन टॉनिक घ्या, जे नैसर्गिक असेल, हर्बल असेल, ज्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहील, रोगप्रतिकारशक्ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलंच औषध घ्यायला लागणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी कसं फिटनेस प्लॅन करता, म्हणजे तुमचं डाएट, तुमचं झोप, तुमची लघवी नीट पास होते की नाही, तुम्हाला रोज मोशनला होतंय की नाही, तुम्हाला रोज भूक लागते की नाही, ह्या 5 गोष्टींकडे लक्ष ठेवा. हे सगळं नीट होत असेल रोज तर यू आर फिट. पाण्याचा किती साधा सोपा नियम सांगितला आहे आयुर्वेदात की जो स्थूल व्यक्ती आहे त्यांनी जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. ओके. जी बॅलन्स्ड व्यक्ती आहे की तिला वजन कमीही करायचं नाही, वाढवायचं नाही, तिने जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्या, पचन नीट होईल इतकंच. आणि जिला वजन वाढवायचंय तिने जेवण झाल्यावर पाणी प्या. आयुर्वेदामध्ये लोकांना असं वाटतं खूप पथ्य आहे, तर हे प्रत्येकाचं वेगळं आहे. मेथी चालत नाही तर ती का खायला सांगावी ना. आता आपण जर ट्रीटमेंट करतोय, एखाद्या पेशंटचे दोष शोधन करतोय, शमन करतोय, आत्ताच भिंतीला रंग लावलाय, लगेच जाऊन पाणी टाकलं तर चालेल का? मेहनत वाया गेली ना. Correct. सो काही दिवसांसाठी ते कठीण पथ्य करायला लागतं. आता बघा फ्रॅक्चर झालंय तर नुसतं आयुर्वेदाने हील होईल म्हणून वाट बघायची नाही, तर ते जाऊन आपल्याला प्लास्टर घालणं गरजेचं आहे हे आपल्याला कळतं, ते करायलाच पाहिजे. त्यामुळे कधी कधी मिश्र चिकित्सा सुद्धा आपल्याला घ्यावी लागते. Perfect. आणि तिथे हट्ट धरण्याची गरज नसते की फक्त आयुर्वेद, दोन्ही जिथे जे आवश्यक आहे ते करण्याची गरज असते. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुख शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आपण ॲज युजल वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतो, वेगवेगळे मिथ्स डिमिस्टिफाय करायचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या जनरेशनला जे जे काही प्रश्न पडतात ते प्रश्नांची सखोल चर्चा, चिरफाड करायचा प्रयत्न करत असतो. असंच आपल्या आईवडिलांसोबत जो एक आजकाल जो वाद वाढत चाललाय की आमचा आयुर्वेदावरती विश्वास नाही, की आयुर्वेद म्हणजे काय, तुमचं ते असं, हे जे काही सगळे वाद आज संपवायचा प्रयत्न आहे आज आपला. आणि त्यासाठीच आज आपण बोलवलेलं आहे तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे, आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर मानसी धामणकर मेंदळे, त्याही डिरेक्टर आहेत तन्वी हर्बलच्या. आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत की बाबा आयुर्वेद नक्की काय आहे, आत्ता का ते रिलेव्हंट आहे का, ते कसं वापरायचं, आणि काय प्रमाणात कुठे कुठे कसं कसं वापरू शकतो, त्याचा फायदे काय, तोटे काय, सगळ्या गोष्टींवरती आपण आज इत्तंभूत चर्चा करणार आहोत. येस, मला तू आता म्हटलंस ना की आई वडिलांसोबतच्या चर्चा आपण इथे डिस्कस करतोय, मला घरातली भांडणं चव्हाट्यावर आणल्यासारखी वाटतं. पण आपण खरंच तिथपासूनच सुरुवात करूयात, कारण हे कायमच भांडण आहे की आयुर्वेद अजूनही रेलेव्हंट आहे का, मॉडर्न मेडिसिन. कारण आत्ता काय म्हणजे अगदी ताप आला, अगदी काही लागलं तर म्हणजे पहिल्यांदा जसं आपण हळद लावतो तर मेजर त्याच्यावर काही उपचार करायचा असेल तर पहिल्यांदा आपण डॉक्टरांकडे पळतो आणि ॲलोपॅथिक औषधच घेतो. तर मग या सगळ्याच्या मध्ये हाऊ इज स्टील आयुर्वेद रेलेव्हंट, मला वाटतं इथपासूनच आपण सुरुवात केली तर. बेसिकली कसं आहे की आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद आहे. तर जे चांगलं जगणं कसं आहे किंवा हित आयु म्हणजे काय, अहित आयु म्हणजे काय, हे समजवलंय तो म्हणजे आयुर्वेद आहे. आता ओमकार जसं म्हणाला की आपल्याला लागलं, खरचटलं की आपण हळद लावतो, किंवा ताप आल्यावर आपण काही औषध घेतो. म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करतो तर आपण ते ट्रीट करतो. की आपल्याला पेन होत असेल किंवा ती जखम झाली आहे ती भरण्यासाठी म्हणून आपण तिथे हळद लावतो. तर ही चिकित्सा आहे ना, फक्त आपण त्याचे वेज वेगवेगळे घेतो. तर आयुर्वेदानी अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण आणल्या तर मग आपल्याला कुठल्याही वेगळ्या गोष्टींची गरज लागणार नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, हेल्दी राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी, आजारी पडू नये म्हणून आयुर्वेद आहे. ओके, म्हणजे आयुर्वेद इज काय म्हणूयात लाईफस्टाईल म्हणूनचा हे आहे. कारण मॉडर्न मेडिसिनमध्ये आपण बघतो तर प्रत्येक गोष्टींचे उपाय दिले जातात. म्हणजे मला ॲक्च्युली ऑनेस्टली हे समजून घ्यायला आवडेल की ॲलोपॅथीमध्ये म्हणजे मॉडर्न मेडिसिनमध्ये आणि आयुर्वेदमध्ये एखाद्या गोष्टीचं डायग्नोसिस आणि चिकित्सा याच्यात काय डिफरन्स आहे. म्हणजे कारण आपल्याला माहिती आहे की जर टिपिकल टेस्ट करतो आपण, खोकला आला तर मग डॉक्टर्स काय काय विचारतात की
काय किती काय दिवस झालं, examination? काय एक्झामिनेशनची पद्धत माहिती आहे आणि त्याच्यानुसार एक औषधं दिली जातात. ती 2 ते 3 दिवस घेतली की बरं वाटायला लागतं. हे साधारण ॲलोपॅथिक औषधांचं माहिती आहे. आयुर्वेदामध्ये पण सिमिलर आहे की काय वेगळं असतं? आयुर्वेदामध्ये पण ह्याच गोष्टी आहेत. आयुर्वेदामध्ये कसं सांगितलंय, दर्शन स्पर्शन अशी चिकित्सा आहे, की म्हणजे पेशंट आल्यावरती आपण पहिलं त्याला बघतो, की आपल्याला बघितल्यावर अर्ध्या गोष्टी कळतात, की पेशंटची प्रकृती कशी आहे, किंवा आता काविळीचा पेशंट असेल तर नखं पिवळी असतात, डोळे पिवळे असतात. सो बघून आपल्याला कळतात, की एखादी गाठ आहे किंवा पिंपल्स कसे आहेत, त्याच्यातनं पांढरा पस येतोय का. तर दर्शन स्पर्शन म्हणजे स्पर्श केल्यावर कळतं, की ताप असेल तर त्याच्या म्हणजे टेम्परेचर वाढलेलं आपल्याला स्पर्शाने कळतं. तर अशा काही चिकित्सा दिलेल्या आहेत, की म्हणजे 8 प्रकारे आपण पेशंटची चिकित्सा करतो. तर नाडी परीक्षा असते, म्हणजे वात, पित्त आणि कफ अशी नाडी आपण बघतो पेशंटची. तर त्याच्यामध्ये त्यांची गती असते वेगवेगळी. आता कधी कधी काही पेशंटची गती इन द सेन्स काय, ठोके हार्ट बीट्स असतात ते एक प्रकारचे. तर काहींची गती असते सापासारखी, म्हणजे वात प्रकृती, म्हणजे वात नाडी असते ती. सापासारखी म्हणजे सॉरी म्हणजे सापासारखी इन द सेन्स, साप कसा चालतो सरळ, तर आता आपण बोटं तिन्ही इथे ठेवल्यावर ते आपल्याला फील होतं की ती कशी जाते. अशी अशी ECG कसा असतो तसे रेज आपल्याला ते इथे म्हणजे आपण शांतपणे ते फील केलं ना की यू कॅन फील दॅट. आता त्याच्यामध्ये कफाची नाडी असेल तर ती जड असते. म्हणजे आता एखाद्या पिशवीमध्ये पाणी भरलंय आणि दगड ठेवलाय त्याच्या आतमध्ये, तर ती नाडी कशी लागेल, तर ती असते कफाची नाडी. आता उंटासारखी असेल, म्हणजे उंट कसा चालतो ट्विंग असं, म्हणजे असं तसं असेल तर ती पित्ताची नाडी असते. आणि मग ही प्रकृती असते. तर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातनं सुद्धा आपल्याला त्याची प्रकृती कळत असते. आणि ही प्रकृती प्रत्येकाने जाणण्याची का गरज आहे, तर ते कसं ओंकार जसं म्हणाला तसं, की प्रत्येकाला शेवटी गरजेचं काय आहे, की आपण फिट असणं, म्हणजे आपल्याला हेल्दी हवं. प्रत्येकाला काय वाटतं की आपलं आयुष्य छान असावं. तर ह्याच्यासाठी आयुर्वेदाने काही प्रमाणं सांगितलेली आहेत. लाईक शब्द प्रमाण, की ग्रंथामध्ये जे सांगितलं आहे, चरक सुश्रुत वाग्भट यांनी जे सांगितलंय ते आपण ऐकायचं, कारण दे आर ट्रस्टवर्दी, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. जसं घरी आपले आई बाबा सांगतात तसं, म्हणजे ग्रंथोक्त जे आहे ते एक चिकित्सेसाठी उपयोगी होतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय की काही पेशंटना ताडण करायला लागतं. म्हणजे ताडणचा अर्थ असा की ओरडायला लागतं. म्हणजे आपण लहान मुलांना कसं ओरडतो की ऐकलं नाही. तर आता काही अपस्माराचे पेशंट आहेत, किंवा काही वेळेला व्यसन असतं काही पेशंटना, काही पेशंट डिप्रेस्ड असतात, अँझायटी असतात, पॅनिक एपिसोड्स असतात. तेव्हा डॉक्टर हा रुग्णाचा सगळ्यात जवळचा मित्र असतो. ओरडायला लागतं की ही गोष्ट तुम्ही नाही करायची, हे तुम्ही आमचं ऐकायला लागेल. आणि जेव्हा आपण प्रेमाने ओरडतो ना तेव्हा ते ऐकतात, तेव्हा ती गोष्ट ते करत नाहीत. आणि म्हणून ताडण परीक्षा सांगितलेली आहे की. आणि दुसरा ताडणचा अर्थ अजून एक होतो की साऊंड. आपण असं टॅप केलं ना, आता काही वेळा आपण पोट परीक्षण करायला लागतं पेशंटचं, तर असं पोटावर साऊंड येतात वेगवेगळे, म्हणजे लिव्हर किंवा स्प्लीन ह्यांचं चेकअप त्या प्रकारे. म्हणजे आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन ह्यांची तपासण्याची पद्धत जवळपास एकच असते, पण काही गोष्टी डिफर होतात. खरं सांगायचं ना तर ह्यालाच जोडून मी तुम्हाला असं म्हणेन की मुळात मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद ह्यातला फरक हा आहे की आपण मॉडर्न मेडिसिन कधी घेतो, आजारी पडल्यावर. बरोबर. आयुर्वेद कधी वापरतो, आजारी पडू नये म्हणून. आयुर्वेदाचं हे सांगणं आहे की तुम्ही आजारी पडूच नये म्हणून तुम्ही रसायन टॉनिक घ्या, जे नैसर्गिक असेल, हर्बल असेल, ज्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहील, रोगप्रतिकारशक्ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलंच औषध घ्यायला लागणार नाही. आजार झाला तर तो लवकर आटोक्यात येईल, त्याच्यासाठी स्ट्रॉंग मेडिकेशन करायला लागणार नाही. आता ह्यासाठी आयुर्वेदाची चिकित्सा करताना रोगाच्या मुळापर्यंत जाऊन आपण करतो. वर मलमपट्टी केली, आता आपल्याला समजलं की अमुक त्रास झालाय, आपण मॉडर्न मेडिसिनचं औषध वापरलं, आपल्याला बरं वाटलं. थोडे दिवसांनी काय होतं, परत तोच त्रास होतो, मग आपण स्ट्रॉंग औषध घेतो, मग आणखीन काही दिवसांनी परत तोच त्रास होतो, मग अजून स्ट्रॉंग औषध घेतो. असं करत करत आपण शरीरामध्ये स्ट्रॉंग औषधांचा भडीमार करत असतो. मग त्याऐवजी नक्की कशामुळे हा त्रास होतोय हे शोधून जर औषध दिलं आणि रूट कॉजपर्यंत पोचलो तर आजार पूर्ण बरा होण्याच्या दिशेने तो प्रवास असतो. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही आजारी पडू नये म्हणून उत्तम रसायन टॉनिक घ्या, आजारी पडल्यावर योग्य चिकित्सा करून तुम्हाला योग्य असं औषध घ्या. आता मॅडमनी मगाशी जे सांगितलं कफ, वात आणि पित्त, तुम्ही जे म्हणालात ना, कफ म्हणजे काय, मॉडर्न मेडिसिन प्रमाणे कफ म्हणजे सर्दी खोकला, वात म्हणजे काय तर क्रॅम्स आले पायात म्हणजे वात आहे, पित्त म्हणजे काय तर ऍसिडिटी झाली, मळमळलं, उलटी झाली म्हणजे पित्त आहे. पण प्रत्यक्षात आयुर्वेदाप्रमाणे जर पाहिलं तर असं नाहीये.
कफ वात पित्त हे 3 दोष आहेत. आता कफ वात पित्त हे काय काय करतं बघा. ज्याच्या शरीरामध्ये हे तिन्ही दोष असतात. माणूस जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्यामध्ये कफ वात पित्त तिन्ही असतं. आता हे कफ वात पित्त योग्य प्रमाणात संतुलित असणं म्हणजे आरोग्य उत्तम असणं. ओके. आता ज्याची कफ प्रकृती असते, मुळात कफ म्हणजे काय तर आपल्या शरीराची धारणा शक्ती. आपल्या शरीराचा जो सांगाडा बनतो तो कफ धातूने बनतो. आता सर्दी खोकला म्हणजे कफ नव्हे, तर हा कफ अतिशय शुद्ध स्वरूपातला आहे. हा शरीरात वाढला तर शरीर काय करतं, सर्दीच्या रूपात तो बाहेर टाकतं. ओके. आपण काय करतो, 1 दिवस अर्धा तास पण सर्दी आपल्याला सहन होत नाही, आपण लगेच अँटीबायोटिक घेतो आणि जो वाढलेला कफ रिपेअरिंग करतंय शरीर, तोच कफ परत शरीरात घालतो. So, शरीर सेल्फ रिपेअरी करत असतं constant. नक्की. शरीर हाच डॉक्टर आहे. त्याला जे नकोय ते तो बाहेर टाकतोय. आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली की घाम बाहेर टाकतोय, उत्सर्जन चालूच आहे. तसंच ते करत असतो. पण होतं काय की आपल्याला हे माहीतच नसतं. आपण लगेच औषध घ्यायला लागतो. एखादा दिवस सर्दी झाली तर थांबायला हरकत नसते. शरीराचं रिपेअरिंग पूर्ण होऊ दे. जास्ती राहिली तर मग हर्बल औषधादी घ्या. त्यांनी नाही गुण आला तर मॉडर्न मेडिसिन घ्या, काही हरकत नाही. शेवटी आपल्याला ज्यानी उत्तम गुण येतो, ज्याला साईड इफेक्ट नसतात, ते औषध उत्तम असतं. कुठलीही पॅथी चालेल असं काही नसतं. आता कफ दोष हा धारणाशक्ती घडवतो, पित्त दोष हा आपली पचनशक्ती घडवतो. आता तुम्ही बघा, एखाद्याचं पित्त इतकं भडकलेलं असतं की त्याला 1-1.5 तास झाला आणि काही नाही खाल्लं की तो चिडचिड करायला लागतो, त्याचं डोकं दुखायला लागतं. मला काही माणसं दिसायला लागली समोर. आणि म्हणजे त्याची पित्त प्रकृती असते. मग त्याची पित्त प्रकृती असते. आता वात प्रकृतीमध्ये काय असतं तर वात म्हणजे आपल्या शरीराची गती, आपण जे चालतो बोलतो हा सगळा वातदोष आहे. शरीरातलं चैतन्य म्हणजे वात. आता हे तिन्ही दोष कमी झाले तरीही चालत नाही, वाढले की शरीर ते बाहेर टाकायचा प्रयत्न करत असतं, कमी झाले तरीही चालणार नाही. मग ते संतुलित ठेवणं म्हणजे आपलं शरीर आरोग्यमय ठेवणं. आता कसं असतं सांगते, ज्याची कफ प्रकृती असते ना त्याची चण व्यवस्थित असते, मजबूत असते, रंग गव्हाळ असतो, भूक व्यवस्थित लागते, स्मरणशक्ती उत्तम असते. पण ज्याची पित्त प्रकृती आहे, रंग गोरा पान, केस लवकर पिकतात, कारण पित्त भडकलेलं आहे शरीरामध्ये. म्हणजे प्रकृतीवर किती अवलंबून असतं बघा. आणि पित्तदोष ज्याच्यामध्ये जास्त असतो त्याची सहनशक्ती कमी असते. थोडंसं काही म्हणजे कफदोषाची जी प्रकृती आहे तिला 2 पर्यंत ताप आला ना तरी ती केर काढत असते, घरातली कामं करत असते. तिला विचारलं, तू ताप आलाय जा दवाखान्यात. काय नाही ग, बरा होऊ देईल, संध्याकाळपर्यंत उतरेल. घेतलंय औषध. तिथे 99-98% झालेली पित्त प्रकृतीची व्यक्ती बघा, मला काहीतरी झाले आत्ताच्या आत्ता दवाखान्यात नाही तर चालले वरती. कारण पित्त भडकलेलं आहे, सहन होत नाही. आणि वातदोष म्हणजे काय तर आता पित्तदोषामध्ये वर्ण एकदम गोरापान असतो, तर वातदोषामध्ये वर्ण सावळा असतो. अंगावरती थोड्या सुरकुत्या असतात, स्मृती चंचल असते, म्हणजे कालचं नाही आठवणार, खूप वर्षांपूर्वीचं आठवेल. जुनं सगळं नीट आठवतं पण कालचं आज. आणि यंग जनरेशनमध्ये पण होतं, कारण ही प्रकृती आहे. तुमचा वात बिघडला की सगळं बिघडलं. आता वात वाढला म्हणजे माणूस बरळायला लागतो. तापामध्ये आपण म्हणतो ना याचा वात वाढलाय, हा काय काय भ्रम झाल्यासारखा बोलतोय. आणि वात कमी झाला की माणूस शून्यात बसून राहतं, त्याला काय नैराश्य आल्यासारखं होतं. म्हणजे वात वाढला तरी चालत नाही, कमी झाला तरी चालत नाही. तो संतुलित ठेवणं म्हणजे आपलं आरोग्य उत्तम ठेवणं. आता ह्याच्यासाठी साधं सोपं आयुर्वेदाने सांगितलंय की तुमचा कफ वाढला की काय खा, पित्त वाढलं की तूप खा, वात वाढला की तेल खा, हे सगळं बॅलन्स होणार आहे. पण आता फळं आहेत, फळं ही कफकर आहेत. मग तुम्ही जेवण झाल्यावर जर फळं खाल्ली तर कफ वाढणार ना शरीरातला. मग आपल्याला कोणी शिकवलंच नाही, आपण फ्रूट डिश जेवल्यावर खातोय, मग होणार ना सर्दी खोकला. मग काय करायला हवं, संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता भुकेल्या पोटी फळं खायला हवीत. मुलांना सुद्धा हे सांगायला हवं की तुम्ही तेव्हा फळं खा, जेवण झाल्यावर खाऊ नका. आता गोड पदार्थ हा जेवताना सुरुवातीला खायला पाहिजे, आपण शेवटी स्वीट डिश खातो. म्हणजे जे आयुर्वेदाने सांगितलं करू नका तेच आपण करतो आणि हजारो डॉक्टर शोधतो की मला हा आजार का झाला. आयुर्वेदाने सांगितलेले ऋतुचर्या, दिनचर्या, आयुर्वेदाचे नियम, आयुर्वेदाने असं सांगितलंय की दूध आणि गहू एकत्र खाऊ नका, हा विषसंयोग आहे. आपण काय करतो, रोज सकाळी उठलं की चहा चपाती, चहा ब्रेड, चहा बिस्किट. आयुर्वेदाने सांगितलंय हे खाऊ नका, रोज आपण ते खातो. हे स्लो पॉयझन आहे. आज खाल्लं 10 वर्ष 20 वर्ष काही होणार नाही, मग स्किन डिसीज, अल्सर, वेगवेगळे आजार उद्भवतील. मग हे होऊ नये म्हणून तुम्ही जर आत्ता चहा प्यायलात 1 तासाने हे पदार्थ खा. संयोग चुकीचा आहे.
खाऊ नका असं म्हणजे नाहीये. लाळ जेव्हा तयार होते आपण ते दोन्ही पदार्थ एकत्र Correct. चावून खातो ना. म्हणजे लोक विचारतात की पोटात आपण जेव्हा खातो तेव्हा ते एकत्रच होणार आहे, एकत्रच होणार मग आहे. त्रास नाही होणार का? पण आपण जिभेपासून सुरुवात करतो. म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते त्याची बरोबर. सुरुवात जिभेपासून होते. म्हणजे लाळ हा खूप महत्वाचा पदार्थ आहे. म्हणजे जे सिक्रिशन आहे लाळेचं ते व्यवस्थित होण्यासाठी पाणी व्यवस्थित पिणं ह्या सगळ्या गोष्टी चावून खाणं. गरजेच्या असतात. की आता जेव्हा पोळी आणि दूध एकत्र खातो तेव्हा ते चावून जो रस तयार होतो तो चुकीचा तो असतो. बिलकुल That is- चुकीचा आहे. हा आम्ही खूप जणांना हेच सांगतो ज्यांना स्किन डिसीजेस असतात की तुम्ही कोरा चहा बरोबर चालेल हे सगळं खाल्लं तर दूध घातलेल्या चहा बरोबर नाही चालणार. आता फ्रूट सॅलड म्हणजे काय, दूध आणि फळं, हो. दूध आणि गहू, दूध आणि फळं एकत्र खायचं नाही. आपण हेच रोज खातोय आणि म्हणून आपण आजारी पडतोय. आपण हे जर टाळलं, खायचं सगळं पण वेगवेगळं, तर आपल्याला आजार होणार नाहीत. थोडंसं जर आयुर्वेद जीवनात आणायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपण आजारी पडू नये ह्याचं हे शास्त्र कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण आपण हे नंतर शोधतो की अरे मी हे खाल्ल्यामुळे मला हा त्रास झाला. पण पहिल्यापासूनच जर आपण आपली दिनचर्या, ऋतुचर्या, हो. म्हणजे आयुर्वेदाने काय सांगितलंय की उन्हाळ्यात जो पापड तुम्ही भाजून खाता, थंडीत तुम्ही तो तळून खाऊ शकता. ओके. म्हणजे अनुपान प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं असतं. ऋतूप्रमाणे जर तुमचा आहार बदलला, आपण 365 दिवस एकच खाणं खाणार असलो तर आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या आपण पाळणार कशी? आणि किती साधी सोपी आहे. ॲक्च्युली मला यावरतीच हे विचारायचं होतं की कारण आत्ता आमची जी म्हणजे मिलेनियल्सची जी लाईफस्टाईल झाली आहे, ज्याला आम्ही मॉडर्न लाईफस्टाईल म्हणतो, म्हणजे काय बाबा सकाळी लेट उठायचं, कारण का रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत कॉल चालू असतात, नेटफ्लिक्स चालू असतं, झोपायला 3, 3:30 वाजतात, मग 12:30, 1 वाजता भूक लागते, मग तेव्हा काहीतरी खाल्लं जातं, सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा ढोसतो आम्ही किंवा दुसरा चहा चालूच असतो. ह्या सगळ्या ह्याच्यात आयुर्वेद कसं पाळायचं? कारण का ज्या या गोष्टी सांगितल्या जातात की बाबा संध्याकाळी 7च्या आत खा किंवा ह्या सगळ्या हे जर आम्हाला अवघड, मग हे तारतम्य कसं बाळगायचं हे जरा भीतीदायक वाटतं म्हणून मी विचार. अगदी सोपं आहे खरं सांगायचं तर. आणि आयुर्वेद ही आपली संस्कृती आहे, जीवन संस्कृती. आता तुम्ही मला सांगा, तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांतीला आपण का करतो? हा काही विधी किंवा संस्कार नाहीये, तर त्या तिळामुळे आणि गुळामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळावी आणि वातापासून संरक्षण व्हावं म्हणून तिळगुळ आहे ह्या ऋतूत. पण आपल्याला हे शास्त्र कोणी सांगितलं नाही. आणि दिनचर्या, ऋतुचर्या, गर्भवती परिचर्या हे जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तर आता दिनचर्या, ऋतुचर्या, गर्भवती परिचर्या, दिनचर्या हे आपण प्रत्येकजण पाळू शकतो. काही फार मोठं सांगितलेलं नाहीये. अगदी साधी सोपी दिनचर्या सांगितलेली आहे की तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या आधी 1.5 तास उठा. म्हणजे ब्राह्ममुहूर्त सांगितलाय थोडक्यात. आणि पण आता ह्या जनरेशनला कसं होतं की उशिरा उठण्याची काही जणांना सवय असते. तर बेसिकली काय त्यांनी फरक पडतो की रात्री आपण जर जागरण केलं जास्त तर आपल्या शरीरातला वात वाढतो. म्हणजे त्याला आता रेग्युलराइज करण्यासाठी काहीतरी क्लुप्त्या करायला पाहिजेत की आता रात्री जागरण करणं गरजेचंच आहे, मग सकाळी उठल्यावर गरम पाणी तरी प्यायचं, म्हणजे तो वात शमन होतं. म्हणजे दोन गोष्टी असतात की आता सकाळी उठल्यावर दिनचर्येमध्ये आपण सगळ्या गोष्टी कॉमन करतो ना, की दात घासणं, टॉयलेटला जाणं, आंघोळ करणं. तर हे का गरजेचं आहे? तर दात घासताना आयुर्वेदाने खरं सांगितलं की मधुर, अम्ल, लवण हे 3 रस वापरायचे नाहीत, कारण सकाळची वेळ ही कफकर असते. बट आपण जे दात घासायला टूथपेस्ट वापरतो ती गोडच असते. सो हे खरं अपोजिट पाहिजे की त्यांनी काय होतं की आपल्या हा जो मानेच्या वरचा भाग आहे त्याच्यामध्ये कफ जास्त असतो. तर ते सकाळी उठल्या उठल्या त्या कफाचं निस्सरण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून ती तिखट टूथपेस्ट द्रव्य पाहिजे, म्हणून ती लवंग आपण वापरतो. आयुर्वेदिक टूथपेस्ट असतात ते जरा तिखट असतात. एक्झॅक्टली. आणि म्हणून मग आपण सकाळी उठल्यावर काय म्हणतो की गरम पाणी पितो. तर काही लोक खूपच अति पितात, भांड भरून पितात, काय काय म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यांनी काय सांगितलं, स्व ओंजळी प्रमाणा इतकं पाणी आपण पिऊ शकतो, म्हणजे ज्याला जसं पचेल तसं. कारण आपण म्हणतो ना, जसं पाणी चांगलं आहे तसं घातकही असतं. कारण खूप पाणी प्यायलं तर तो अग्नी विझून पण जाऊ शकतो. म्हणजे आपण पाणी टाकून कसं विझवतो तसंही होऊ शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणात ते पाणी कंट्रोलिंग साठी टाकायचं. आणि पाण्याचा किती साधा सोपा नियम सांगितलाय आयुर्वेदात की जो स्थूल व्यक्ती आहे त्यांनी जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. ओके. हां, आणि मग जेवा. जी बॅलन्स्ड व्यक्ती आहे की तिला वजन कमीही करायचं नाही, वाढवायचंही नाही, तिने जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्या, पचन नीट होईल इतकंच. आणि जिला वजन वाढवायचंय तिने जेवण झाल्यावर पाणी प्या, म्हणजे तुमचं वजन वाढणार आहे, कारण कफ वाढला. आणि बेसिकली कुठलीही गोष्ट जी आहे ना ती आपल्याला शरीर सिम्पटम देतं. म्हणजे
क्रेविंग म्हणतो ना आपण, की आता आपल्या शरीरात जे कमी असतं ते आपल्याला खावंसं वाटत असतं, की आता कधी लिंबाचं लोणचं, म्हणजे हे जे संप्रेरक आहेत की तोंडाला पाणी सुटणं म्हणतो ना आपण, ते झालं पाहिजे की तर म्हणजे आपले सगळे सेन्सरी सिस्टीम ऍक्टिव्ह आहेत. आणि बेसिकली हा सगळा खेळ कसा असतो माहितीये का, ब्रेन हा मास्टर माइंड आहे. ओके. आपल्याला आपला ब्रेन आणि हार्ट यांना जोडणारे अजून 2 महत्वाचे अवयव म्हणजे लिव्हर, स्प्लीन. आयुर्वेद इतकं छान सांगतो की जर तुम्ही लिव्हरची नीट चांगली काळजी घेतलीत, म्हणजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर बेसिकली तुम्ही ऑइली फूड जे आहे ते कमी खा, रोज खाऊ नका, कधीतरी खा. त्याच्यानंतर डिटॉक्सिफिकेशन तुमच्या बॉडीचं झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या तोंडात सतत कडू पाणी वगैरे येत असेल तर ह्याचा अर्थ तुमच्या लिव्हरवर कुठेतरी लोड येतोय. म्हणजे पित्तकर पदार्थ आपण जे म्हणतो की एखाद्याची टेंडन्सी आहे, किंवा सतत टेन्शन घेऊ नका. हा तुमचा जो स्ट्रेस आहे तो सुद्धा तुमच्या ऑर्गन्सना त्रास देत असतो. म्हणजे तुमची जी भावना आहे मनामध्ये तुम्ही काही साठवून ठेवू नका, ते फ्लश ऑफ करून टाका. आणि एक आई असते बघा, आईला आपल्या बाळाविषयी जे प्रेम वाटतं ते हृदय असतं. सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट ही प्रेम आहे. वा, हे खूप म्हणजे महत्त्वाचं की सांगितलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईला, एखादी आई आजारी असेल आणि तिच्या बाळाला काहीतरी होतंय तिला कळलं ना, तर तिच्या शरीरात त्यावेळी अशी हार्मोन्स स्त्रवतात की तिला ती शक्ती येते. सो प्रेम, एखाद्याला गुलाबाचं फूल देणं, आजारी पेशंटना आपण गुलाबाचं फूल का देतो, याकरता की वी आर विथ यू. दीज पॉझिटिव्ह, जो पॉझिटिव्ह ऑरा जो त्यांनी तयार होतो खूप मॅटर करतो. म्हणजे आयुर्वेदातल्या जे वाग्भट चरक सुश्रुत आहेत त्यांनी असं सांगितलंय की तुमचं हृदय, म्हणजे हृदयरोग असेल त्याच्यासाठी हृदय गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, की चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं, तुमच्या ब्रेनवर काय कंट्रोल ठेवतं आणि तुम्ही तुमच्या स्वतःसाठी कसं फिटनेस प्लॅन करता. म्हणजे तुमचं डाएट, तुमचं झोप, तुमची लघवी नीट पास होते की नाही, तुम्हाला रोज मोशनला होतंय की नाही, तुम्हाला रोज भूक लागते की नाही, ह्या 5 गोष्टींकडे लक्ष ठेवा. हे सगळं नीट होत असेल रोज तर यू आर फिट. खरंय. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी सांगते भाषणातनं की जगातलं सगळ्यात उत्तम हॉटेल कुठलं असेल तर ते आपल्या घरातलं स्वयंपाकघर. याच्यासारखं 5 स्टार 7 स्टार किचनच नाही. कारण आई ज्या मायेने आपल्यासाठी जेवण बनवते किंवा आपल्या घरातली जी बाई असेल ती बनवते आणि आपल्याला खायला घालते, त्याच्यातनं जे आपल्याला प्रेम मिळत असतं ते कुठल्याही किचनमधल्या वेटरकडनं मिळणार नाही. आणि म्हणून घरामधलं अन्न हे खाणं गरजेचं आहे, ते ताजं खाणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं TV बघत न जेवणं, आणि महत्त्वाचं म्हणजे एकत्र बसून आनंदाने जेवणं, एकमेकांशी संपर्क साधणं. आणि म्हणून आपलं घर हेच आपला दवाखाना आहे. आता म्हणून तर आपल्या स्वयंपाकघरात जी हळद असते, आज आपल्या गर्भवती स्त्रियांना डिलिव्हरीनंतर त्रास का होत नाही, कारण हळदीचं मालिश असतं, अँटिसेप्टिक. आज आम्हाला गंमत वाटते की जसं हळदीचं मी म्हटलं, हळद आहे तर कितीतरी कारणांवर काम करते. रक्तशुद्धीसाठी आहे, फायलेरियावर आहे, चेहऱ्यावरच्या पिंपल्सवर, कितीतरी कारणांसाठी आहे. अगदी म्हणजे मी सांगते की आता असं झालेलं आहे की आयुर्वेदा आणि हर्बल हे जगभरात रूल करणार आहे. कारण त्याला साईड इफेक्ट जे आपण म्हणतो ते तितके सिरियस नसतात. असतात म्हणजे असा हा जो भ्रम आहे ना की आयुर्वेदाला साईड इफेक्टच नसतात, हे चुकीचं आहे. साईड इफेक्ट असतात पण ते तितके सिरियस नसतात. म्हणजे आता बघा, एखाद्याला दूध पचत नाही, दूध प्यायल्यावर जुलाब होतात, हा दुधाचा साईड इफेक्ट आहे की त्याला ते दूध पचत नाहीये. पण मग त्यात सुंठ घालून घेतली की ते पचायला लागतं. म्हणजे त्याच्यासाठी योग्य निदान करणं गरजेचं असतं, पचन नीट करणं गरजेचं असतं. पचन उत्तम झालं की ते वस्तू पचायला लागते. किंवा एखाद्याला दूध सात्म्य असतं, सात्म्य की एखाद्याला दूध प्यायला इतकं आवडतं की 1 लिटर दूध पण तो पचवू शकतो. आणि मग हे का, तर अग्नी जो सगळ्यात महत्वाचा आहे, की अग्नी आपला चांगला असेल की आपण आजारी पडत नाही. आणि म्हणून म्हटलं ना की प्रत्येकाने चेक करायचं की भूक लागते की नाही, का घड्याळात 1 वाजलाय म्हणून जेवायला बसलात, तर तुमचा अग्नी चांगला असेल की तुमच्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. आता अन्नाचं पचन व्यवस्थित झालंय हे कसं ओळखाल, की आता प्रत्येक जण मला कसं कळणार, तर म्हणजे त्या पेशंटला जेवण झाल्यानंतर 2 तासांनी लघवीला जायला लागणं हे इट्स अ साईन की येस आपलं पचन नीट झालंय. किंवा आपली जी जीभ असते त्याच्यावरती ती गुलाबी असायला हवी, त्याच्यावर कुठल्याही पांढऱ्या रंगाचा लेअर नको, म्हणजे आपलं पचन नीट होतंय. काही लोकांच्या डोळ्याच्या खाली इथे पफीनेस असतो, म्हणजे असे खाली सूज दिसते, तर त्यांच्यामध्ये ते पचन नीट होत नसतं, तर त्यांचं पचन सुधारायला हवंय. किंवा काही लोकांना सकाळी उठल्यावर पायाला
सूज असते. तर ही सगळी सिम्पटम्स त्याची आहेत की जर सूज येते पायाला तर हे चुकीचं आहे. तर ती तुमचे मसल आहेत ते तुमचे वीक आहेत. आणि दिनचर्येतला एक महत्वाचा भाग म्हणजे व्यायाम. कारण आयुष्यभर तुम्हाला साथ कोण देणार आहे तर तुमचं शरीर देणार आहे. तर त्याचा फिटनेस राखण्यासाठी व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करता की जो आयुर्वेदाने सांगितले अर्धशक्त्या, म्हणजे प्रत्येकाने मी खूप घाम गाळलाय, नाही, तुम्ही तुमच्या शक्तीच्या अर्धा व्यायाम करा. शरीर शक्तीच्या अर्धा राईट. जेवढं तुम्ही करू शकता त्याच्या अर्धा व्यायाम तुम्हाला करायचा आहे की ज्यामुळे काय होतं तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट होतं. जेव्हा तुम्ही नुसते चालता ना तरी तुमची ती सिस्टीम रोटेट होत असते ना की तेच रक्त परत हृदयाकडे जातं, शुद्ध होतं, परत ते इट्स अ प्रोसेस. किडनीजमधनं ते डिटॉक्सिफाय होऊन लघवी वाटे क्षार बाहेर पडणं. म्हणजे आपलं ॲक्वागार्ड कसं घरी काम करतं तसं ह्या सगळ्या सिस्टीम आहेत. तुम्ही सगळ्याच सर्व्हिसिंग करता, 3 महिन्यांनी AC करता, मग तुमच्या शरीराचं करा ना. आणि तिथे जसं सांगितलं ना आता तसं आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. आता हे माहितीच नाही आहे कोणाला. आज बघा रसधातू पहिला शरीरात तयार होतो. आज तुम्ही समजा जे काही जेवलात आत्ता त्याचा 1 आठवड्यानी रसधातू तयार होतो. पुढच्या आठवड्यात रक्तधातू तयार होतो. मग मांस, मग मेद, मग अस्थि हाडं, मग मज्जा बोन मॅरो आणि मग शुक्र. शुक्र म्हणजे नुसतं वीर्य नव्हे, ओज, तेज आपल्या शरीरात. शुक्राच्या वरती ओज असतं. आणि आता आई म्हणाली तसंच की प्रत्येक जो धातू तयार होतो ना तर प्रत्येक आचार्याचं ह्याच्यावरचं मतभेद होते. की आई म्हणाली तसं काही जणांनी सांगितलंय 7 दिवसांनी, काही जणांनी सांगितलंय 1 दिवसांनी पण रसधातू तयार होतो. तर त्यांनी त्याच्यासाठी एक न्याय सांगितलाय की आता हे शरीराला कसं डिस्ट्रीब्यूट होतं. तर खले कपोत न्याय की कबूतर कसं दाणे येऊन वेचतं तर ज्या भागाला ज्याची गरज आहे ते येऊन तो भाग घेतो. म्हणजे आता रसधातूसाठी तुम्ही फळं खायला हवीत. रक्तधातू वाढवायचा म्हणजे बीट आहे की ज्यांनी ब्लड चांगलं शरीरामध्ये तयार होईल. तसं प्रत्येक धातूचा पदार्थ, आता ड्रायफ्रुट्स, अस्थि, मज्जा सगळ्यात चांगलं. सो इट्स ऑल अबाउट बॅलन्स. फक्त तुमचा बॅलन्स काय आहे बघितलं म्हणजे पाहिजे. धातू आणि दोष. आता काय आहे सांगते, आपण जर आज फक्त स्पायसी इन्स्टंट असंच खाणार असू तर आपलं ओज कसं तयार होणार. 42 दिवसांनी 7 आठवड्यांनी जेव्हा ते ओज तयार होतं ते चांगलं होण्यासाठी आज आपण षड्रसयुक्त कडू, तिखट, गोड सगळं खाण्याची गरज आहे. आज आपण कारलं खात नाही, आहारामध्ये कडूच काही खात नाही, शेपूची भाजी नको. मग सगळं जर खाल्लं तरच आपलं आरोग्य गोड होणार आहे. आणि त्यासाठी रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र प्रत्येकाने आपल्या शरीरात नीट बॅलन्स होण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, ऋतू बदलला की परिचर्या बदलायला हवी. कारण पावसाळा आला की आपलं पचन मंदावतं. थंडीत बघा तुम्ही काय पाहिजे ते सगळं पचतं, कारण तो ऋतू तसा आहे. आणि म्हणून ऋतूप्रमाणे आहार बदलणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता म्हणून ज्वारीची भाकरी अगदी उत्तम. म्हणजे तुम्ही ज्वारीची उकड काढून जर भाकरी केली तर पोळीसारखी मऊ छान होते आणि ती तुम्ही रोज खायला हवी. आपल्याकडे गहू हा सांगितलेलाच नाही, डायबिटिक प्रोन येतो. आणि त्यामुळे गहू खाण्यापेक्षा ज्वारीची भाकरी जर आहारात असेल तर त्याच्यासारखा दुसरा आहार नाही. आणि आयुर्वेदाने सांगितलेलं जगातलं सगळ्यात श्रेष्ठ टॉनिक काय असेल गेस करा. जगातलं श्रेष्ठ टॉनिक पाणी ते आहे सोनं. आणि सोनं अंगावर घालणं म्हणजे सोन्याची झळाळी आपल्या शरीराला देणं. आपण काय करतो, सोनं ठेवतो आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये. म्हणजे झळाळी येणार कुठून, म्हणजे लॉकरला झळाळी. आणि आपण फक्त आपलं खोटं घालत असतो. तर कुठेतरी चोरांची भीती असते, पण आपण घरात असताना निदान थोडं तरी सोनं अंगावर घालणं हा एक उपचार आहे. दुसरा उपचार म्हणजे सोन्याचं वळं, दागिना नव्हे. गॅसवर 1 सेकंद गरम करायचं, साध्या पाण्यात विझवायचं, ते पाणी रोज प्यायचं. माझ्यासोबत हे रोज करायचंय. मग म्हणून ते 75 वर्ष अगदी योगा आणि आरोग्यमय होते की नाही ते सगळ्यात. म्हणजे बघा शास्त्र आहे पण आपल्याला ते कळलंच नाही. आपण आपलं हे काहीतरी धर्मसंस्कार आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हे जर केलं नसतं तर आज आयुर्वेद जगात नंबर 1 असता. आता आपण बोलताना प्रत्येक वेळेस हे बोलत होतो की कसं आयुर्वेद ही जीवनशैली आहे, लाईफस्टाईल म्हणून ती अडॅप्ट केली पाहिजे. पण मेजर कॉन्फ्लिक्ट ज्यावेळेस आयुर्वेद आणि ॲलोपॅथीमध्ये येतो त्यावेळेस की मला आत्ता काहीतरी जखम झाली आहे किंवा मला आत्ता काहीतरी इमर्जन्सी सिच्युएशन आहे, त्यावेळेस मी आयुर्वेदवरती डिपेंडंट राहायचं
की मग ॲलोपॅथिक औषधांकडे जायचं. कारण मी अशीही काही लोक आयुष्यात पाहिलेले आहेत की नाही आम्ही फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंटच हार्ट अटॅक करतो, आल्यावरती आणि मग काहीतरी ज्यावेळेस तुम्हाला खरंच एमर्जन्सी त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही असता, तिथे तुम्हाला आत्ता ते जी काही केमिकल्स औषधं तुमच्या शरीरात जाणं अपेक्षित आहे त्यावेळेस मग तो डिले होतो आणि मग जो काही अपाय व्हायचा तोही होऊ शकतो. तर याचा बॅलन्स साधणं किती गरजेचं आहे आणि एक तर साधता येतो का? अगदी अगदी कसं आहे सांगते तुम्हाला की सर्वसाधारणपणे आपण घरात बसून जे आजार ट्रीट करू शकतो त्याच्यासाठी पहिल्यांदा आयुर्वेद हर्बल हेच वापरलं पाहिजे. ओके. आणि ते कसं आहे की त्याला तुम्हाला एक मुदत आहे, 8-10 दिवसात तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्ही नेक्स्ट स्टेप म्हणून तुम्ही मॉडर्न मेडिसिन जरूर वापरू शकता. कुठलीही गोष्ट आता बघा फ्रॅक्चर झालंय हो. तर नुसतं आयुर्वेदाने हील होईल म्हणून वाट बघायची नाही, तर ते जाऊन आपल्याला प्लास्टर घालणं गरजेचं आहे हे आपल्याला कळतं, ते करायलाच पाहिजे. त्यामुळे कधी कधी मिश्र चिकित्सा सुद्धा आपल्याला घ्यावी लागते Perfect. आणि तिथे हट्ट धरण्याची गरज नसते की फक्त आयुर्वेद, दोन्ही जिथे जे आवश्यक आहे ते करण्याची गरज असते. म्हणजे फ्रॅक्चर झाल्यावर पहिलं इमर्जन्सी म्हणून प्लास्टर घालायचं, पण ते लवकर हील Heal व्हावं म्हणून आपण बाकीचे आपलं आयुर्वेदाचं औषध असतं तेही त्याला जोडीने घ्यायचंच असतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्हीच श्रेष्ठ आणि आमचंच घ्या असं नाही, तर ते सगळ्या पॅथी श्रेष्ठ आहेत, प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य आहे. फक्त त्यात जर आपण असा जर आपल्या आयुष्याचा अर्थ काढला तर जास्तीत जास्त आयुर्वेदिक किंवा हर्बल, आता आयुर्वेदामध्ये सुद्धा तोही भाग मी तुम्हाला सांगते, पण जास्तीत जास्त हर्बल आणि कमीत कमी किंवा इमर्जन्सी पुरतं जर आपण मॉडर्न मेडिसिन वापरलं तर तुम्हाला पूर्वीच्या काळातले तुमचे आजोबा म्हणाला तुम्ही, तर त्यांना फारसं काही मॉडर्न मेडिसिन वापरायला लागलं नसेल. जेव्हा लागेल तेव्हा तेही घ्यायचं असतं, नाही असं नाही. पण जर तुम्हाला असं दिसलं की तुमचं BP, शुगर किंवा तुमचे इतर त्रास आयुर्वेद घेऊनच बरे होत आहेत तर मग का घ्यायचं? जर होत नसतील तर जरूर घ्यायला पाहिजे. म्हणजे असं नाही की वापरायचं नाही, त्याचा सुवर्ण मध्य काढणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी आयुर्वेदिक स्टुडंट्सना ॲलोपॅथीचं ज्ञान दिलं जातं, तसं ॲलोपॅथीच्या स्टुडंट्सना आयुर्वेदाचा जर एक चॅप्टर शिकवला गेला तर त्यांना पण कळेल की आयुर्वेदशास्त्र काय आहे. ओके. आज त्यांना हे माहितीच नाही की आयुर्वेदशास्त्र काय, पण आज आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांपूर्वी चरक आहे, सुश्रुत आहे, त्यांनी शालाक्यमध्ये त्यांनी सर्जरीज केलेल्या आहेत वेगवेगळ्या. पण नंतर काळ असा आला की अहिंसा किंवा इतर गोष्टींमुळे आयुर्वेदाचार्यांना डेड बॉडीज मिळायच्याच नाहीत डिसेक्शन करून शोध लावायला. त्यामुळे नंतर जेव्हा मॉडर्न मेडिसिनमध्ये जेव्हा डिसेक्शन आणि हे आलं तेव्हा परत आयुर्वेदाला मिळायला लागलं. आता परत चरक सुश्रुत तयार होतील आधुनिक काळातले, तीही वेळ येणार आहे आपल्याला, कारण शेवटी माणूस जो आहे तो प्रगत होत जातो. आज मी मगाशी तुम्हाला जो एक उदाहरण दिलं ना, आता मलेरिया झाला तर शरीरात जंतू झाले, आज ते आपण औषध दिलं आणि बरं वाटलं, परत थोड्या दिवसांनी मलेरिया झाला, मग परत आपण स्ट्रॉंग औषध दिलं, परत थोड्या दिवसांनी दिला, परत स्ट्रॉंग दिलं, असं करत आपण म्हणजे ह्याच्यात काय झालं माहिती आहे का, त्या जंतूंनी स्वतःपेक्षा अधिक ताकदवान पिढी आपल्या शरीरात तयार केली. Exactly. कारण 100 जंतू होते त्यातले 99 मेले, एकच राहिला. त्यांनी काय केलं, आपल्याहून अधिक ताकदवान पिढी तयार केली. पहिलं औषध त्याला चाललं नाही म्हणून मग हायर अधिक strong. अँटीबायोटिक्स द्यायला लागतात. आपण का नाही अशी पिढी तयार करू शकत? म्हणजे पूर्वी 40 लागायची, आता 10 आणि 15 वर्षाच्या मुलांना चष्मा दिसतो. मग आपण का नाही आपली चांगली पिढी तयार करू शकत? कारण आयुर्वेदाची दिनचर्या, ऋतुचर्या, आणि हे अगदी सोपं आहे. असं नाही आहे की 7 वाजता जेवा, आयुर्वेदाने असं नाही सांगितलेलं, आपल्याला माहिती नाही आहे. आयुर्वेदाने काय सांगितलंय, सकाळी 11 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळात तुमच्या शरीरामध्ये पाचक स्त्राव इतके सुंदर स्त्रवत असतात की तुम्ही जे खाल त्याचं नीट पचन होईल. ओके. मग तुम्ही त्या वेळेला जे काही खायचं ते त्या वेळात खा, एवढंच आयुर्वेद म्हणतोय. आता झोपेचं कसं आहे, तुमचं जर नाईट शिफ्ट आहे, तुम्ही रात्री जागरण करताय, तर मग तुम्ही घरी आल्यानंतर जेवायचं नाही, आल्या आल्या झोपायचं, झोप पूर्ण करायची आणि मग जेवायचं. ओके. म्हणजे शरीरात कफ वाढत नाही आणि केलेल्या जागरणाचा त्रास होत नाही. किती साधे सोपे उपचार सांगितलेले आहेत. आता पाणी, मगाशी मी म्हटलं की पाणी कधी प्या, आता पाणी कसं प्या, ज्याला सर्दी खोकला त्रास आहे तुम्ही लगेच पाणी पिताय. मी तेच म्हटलं, पाणी ऐकलं आणि त्याला तहान लागली. तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की मुलांमध्ये बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य, आपल्या वयाच्या 3 अवस्था आहेत मानवी जीवनाच्या. पूर्वीच्या काळी बाल्य हे वयाच्या 30 वर्षापर्यंत होतं, म्हणजे 30 पर्यंत मूल बाल होतं. तारुण्य हे वयाच्या 60 पर्यंत होतं आणि 60 नंतर वार्धक्याला सुरुवात होत होती. आता असं झालंय की 40शीतली बाई म्हणते आता मी म्हातारी झाली, आता मी काय माझ्या शरीराकडे लक्ष 40 द्यायला मी नको. म्हणतो. मी दिसतोय. तर त्याच्यासाठी म्हणून आयुर्वेदाने जे सांगितलंय 3 अवस्था, त्या परत तशा झाल्या पाहिजेत की बाल्य 30 पर्यंत आलं पाहिजे. आणि ह्यामध्ये आयुर्वेदाचे संस्कार
आता पाणी जे आपण पितो 8 कप पाणी घ्यायचं, ते उकळायचं, त्याचं 1 कप करायचं, याला 1 अष्टमांश काढा म्हणतात. हा काढा जर आपण प्यालो, पाण्याचा काढा, तर ते स्त्रोतोगामी होतं. म्हणजे काय करतं, आपल्या Minus- शरीरात स्त्रोतसांमध्ये साठलेला कफ ते काढतं आणि युरिन वाटे बाहेर काढतं. म्हणजे शरीरात वाढलेला कफ बाहेर काढण्यासाठी. आता कसं असतं, बाल्य मुलांमध्ये कफदोष जास्त असतो. तुम्ही काही करा त्यांचा पहिला कफदोषच वाढणार. तारुण्य पित्तदोष जास्त असतो. तुम्ही काही करा, आता बघा एखाद्याला मेथीचा अगदी अख्खा लाडू खाल्ला काही त्रास होत नाही, पण एखाद्याने 1-2 मेथीचे दाणे खाल्ले तरी पित्त भडकतं, डोकं दुखतं, कारण त्याचं पित्त भडकलेलं आहे, त्याची प्रकृती ह्याचा ती आहे. वात वाढलेला आहे, त्यामुळे त्याला वात वाढलेला आहे, त्याला मेथी खाऊन बरं वाटलं, पण त्याला नाही वाटलं. पण म्हणून त्याचं संतुलन करणं. आता एखाद्याने मेथी खाल्ली तर त्याचा वात कमी झालाय, पण त्याचं पित्त वाढलंय. आणि म्हणून ना आयुर्वेदामध्ये लोकांना असं वाटतं खूप पथ्य आहे. तर ते का, ते ह्या गोष्टीसाठी असतं आणि की ते प्रत्येकाचं एखाद्याला वेगळं आहे. मेथी चालत नाही तर ती का खायला सांगावी ना. आता आपण जर ट्रीटमेंट करतोय, एखाद्या पेशंटचे दोष शोधन करतोय, शमन करतोय, आत्ताच भिंतीला रंग लावलाय, लगेच जाऊन पाणी टाकलं तर चालेल का? मेहनत वाया गेली ना. Correct. सो काही दिवसांसाठी ते कठीण पथ्य करायला लागतं, कारण तुमच्या चांगल्यासाठी असतं. बेसिकली आयुर्वेद मल्टिपल पॅरामीटर्सचा अभ्यास करतं आणि त्यानुसार ट्रीट करतं, म्हणून मल्टिपल पॅरामीटर्स वरती कंट्रोल्स असतात. पण काय आहे Exactly. त्यात सुद्धा ना, मी तुम्हाला सांगते की आयुर्वेदामध्ये काय झालं सांगते, की स्टँडर्डायझेशन ऑफ मेडिसिन. की आज समजा एक ब्लड प्रेशर आहे, त्याचं जसं मॉडर्न मेडिसिनचं एक अमुक इन्ग्रेडियंट दिलं, मग कुठल्याही कंपनीचं घ्या, तसं आयुर्वेदात हा, नाहीये. हो. आयुर्वेद काय करतो, प्रत्येक पेशंटनुसार त्याचं औषध बदलतं. आता त्यामध्ये कसं असतं सांगते, की औषध बनवणं ही सुद्धा एक वेगळी प्रक्रिया आहे. आता त्यामध्ये कफ, वात, पित्त, एखाद्याचं कफ वाढलेलं आहे, एखाद्याचं पित्त वाढलंय, तेच औषध त्याला कसं चालेल? मग आपल्याला औषध बनवताना कफ, वात, पित्तादी कुठल्याही व्यक्तीने ते औषध घेतलं तरीही त्याला ते लागू पडलं पाहिजे, त्याला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. आणि आयुर्वेदाचा किंवा आपण हर्बल जे म्हणतो त्याचा मेन फायदा हा आहे की त्याचा कुठलाही गंभीर स्वरूपाचा तुम्हाला साईड इफेक्ट होत नाही. ओके. म्हणजे सिरियस आपण जे म्हणतो की मॉडर्न मेडिसिन चुकीचं घेतलं तर त्रास होऊ शकतो. हर्बलमध्ये कसं असतं की तुम्हाला तात्पुरतं काहीतरी तात्कालिक, जसं दूध पचत नाही किंवा असं होतं होऊ शकतं, पण त्याचा खूप गंभीर स्वरूपाचा त्रास नसतो. कारण वेगळे केमिकल्स काही पण पोटात काय जात आहे नाही. सांगते आता तुम्हाला, काही औषधं आहेत ना त्याच्यामध्ये मेटल्स असतात, तर ती हा. शुद्ध हवी. आणि ती जर चुकीच्या हा, पद्धतीने तर म्हणजे ते oxidize झाली, मॅन्युफॅक्चरिंग जर त्याचं नीट झालं नाही तर मग त्रास होतो. म्हणून तुमचा वैद्य एकदम हुशार आणि हवा गुड की मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी कसं प्रॅक्टिसेस वापरतोय. चांगलं बनवलेलं दर्जेदार औषध हवं. तर तुम्ही मगासपासून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस आणि गुड डायग्नोसिस बद्दल बोलताय. आपण मॉडर्न मेडिसिनमध्ये, कारण की 400 वर्षाची त्याला एक म्हणजे लेटेस्ट जे ॲलोपॅथीतनं जे मॉडर्न मेडिसिन तयार होत गेलं त्याला एक हिस्ट्री आहे, त्याला रिसर्च इन्स्टिट्यूट्स तयार झाले, हे झालं. पण आयुर्वेदाच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात की मधल्या काळात थोडंसं ते मागे पडलं. आता त्याच्यावरती एक्सपर्टीज आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी मॉडर्न आहे, त्याचा काही ह्याच्याशी संबंध, त्याचा वापर करून आयुर्वेदात काही बदल घडलेत का? बदल खूप घडलेत. आता लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण झालाय की आता लोक पहिले ते घाबरूनच जायचे की बाई काढा प्यायचा आहे, चाटण खायचंय, नको बाई हे मला उलटीसारखं वाटतंय. पण कडू औषध देणं पण कधीतरी गरजेचं असतं. आणि असाच ध्यास आईला होता आणि त्यातनं मग निर्माण करत करत तिने सत्व पद्धतीची औषधं कारण काय निर्माण असतं केली. सांगते की मी जर तुम्हाला सांगितलं की 1 चमचा कडू पावडर सकाळ संध्याकाळ 3 वेळा 4 वेळा घ्या, तर दुसऱ्या दिवशी ती बाई येऊन सांगते की हे कडू पावडर नको, त्यापेक्षा मला तुम्ही एक मॉडर्न मेडिसिनची गोळी द्या. मी हे केलं म्हणजे ते हा. पुढे सोडत आणि माझे त्यावेळेला वाट मी लागली. असा विचार केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला अनेक लोकांनी येऊन सांगितलं की आम्हाला हे औषध दिलंय, आम्ही आयुर्वेद घेतोय. मी जेव्हा ते बघायचे तर त्यात आयुर्वेदाबरोबर खाली 2 मॉडर्न मेडिसिनची औषधं असायची. म्हणजे मग तुम्ही एकत्र देता आणि म्हणता आयुर्वेदानी गुण आला, हेही चुकीचं आहे. तुम्हाला परिपूर्ण आयुर्वेदानी गुण देता आला पाहिजे. तो ॲलोपॅथीसारखा इन्स्टंट असायला हवा आणि त्याला साईड इफेक्ट तर नाहीच, कारण पोळी भाजी खातो तसं ते नॅचरल आहे. म्हणून मी काय केलं, सत्व या विषयावर संशोधन केलं. ओके. कुठलीही वनौषधी त्याचं उपयुक्त अंग, पंचांग असतात वनौषधीची, खोड असेल, फळ, फूल, तर त्यातलं उपयुक्त अंग त्या त्या आजारावरचं ते घेऊन 100 किलो एवढं जर आपण घेतलं आणि त्याचं रॉ मटेरियल आपण मागवलं, तर 100 किलो वनौषधी पावडरीच्या 100 किलो गोळ्या बनतील, 98 बनतील चाळून बिळून त्याच्या, आणि त्या लोकांना आज मार्केटमध्ये मिळतात. पण मी त्याचं काय केलं, 100 किलोचं मी त्याचा अर्क काढला. तो 100 किलोतनं 5 ते 10 किलो इतका अर्क तयार झाला. ओके. आता हा अर्क झाल्यावर सुरुवातीला मी तो अर्क तसाच घट्ट करून ट्रे ड्राय करून देत होते. मग तो घट्ट व्हायचा हायग्रोस्कोपिक असल्यामुळे. आणि मग पेशंट म्हणायचा हो हा दगड झाला, माझ्यात पाणी घालून घ्यायला लागतंय. मग मी काय केलं की तो अर्क आणि त्याच्यात थोडी पावडर असं घालून मसुरे एवढ्या छोट्या गोळ्या केल्या
आता पेशंट म्हणतात की आता तुम्ही देता ती आम्हाला एक एक चमचा कडू पावडर घ्यायला लागत नाही, मोठ्या मोठ्या गोळ्या घ्यायला लागत नाहीत, चिमूटभर गोळी असते आणि हे सगळं घेतल्यानंतर सत्वरूप गोळी असल्यामुळे ती रक्तात जलद मिसळते, सलाईनसारखा इन्स्टंट गुड मिळतो आणि ज्या वेळेला पार्किन्सन्सचा कंप थांबतो, सोरायसिसच्या जखमा भरून येतात किंवा एखादी बेड रिडन व्यक्ती असते आर्थरायटिसची, तिला जेव्हा उत्तम गुण येतो आणि ती डोंगर चढून जाते किंवा एखाद्या बाल्ड व्यक्तीवरच्या डोक्यावर केस येतात, तेव्हा लोकांना कळतं की अरे आयुर्वेद पण इन्स्टंट गुण देऊ शकतो. कसं आहे माहिती आहे, काळाप्रमाणे बदलणं हे प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे. शास्त्र बदलायचं नाहीये, करण्याची पद्धत बदलायची. म्हणजे त्याचा आउटर लुक बदलायचा आहे. कारण शास्त्र change is तेच राहणार आहे. constant. आयुर्वेद इतका महासागर आहे की त्यातनं आपण 2 थेंब काढून त्याचं संशोधन केलं ना तरी आपलं आयुष्य संपेल, पण ते संशोधन संपणार नाही, इतकं ते आहे. फक्त मॉडर्न टेक्निक जे आले त्याचा Yes, वापर करून वापर ते केला. ईज केलं पाहिजे, किंवा कन्व्हिनियंट केलं आज आता पाहिजे. आपल्याला जर डायग्नोसिससाठी वेगवेगळे नवीन रिपोर्ट्स मिळत आहेत, का नाही वापरायचं? चांगलीच गोष्ट आहे ना, त्याचाही आपण स्वीकारच करायला हवा. कारण आपल्याला ट्रीटमेंट देताना मग ते अगदी नाडी परीक्षण असेल किंवा इतर, आता मानसी मॅडम तर बाकी पण तपासून बघतात. आज तुम्हाला सांगते, आपला हे बोट आहेत, इथे जर तुमच्या काळे डाग असतील तर तुमच्या पोटात जंत आहेत नाही आणि इथे नखांच्या खाली जर असतील तर तुमच्या शरीरात उष्णता आहे. आता हे किती साधं सोपं आहे, पण आपल्याला आता हे बघा, काळवंडलेला part असं दिसतो. काळं काळं दिसतं खूप जणांचं. हा, यांच्या थोडं आहे, ह्यांच्या नाहीये. म्हणजे मग पचन सुधारायला हवं. हो. आता जंतांसाठी आपण काय करतो, जंतांसाठी मॉडर्न मेडिसिनची आपण गोळी घेतो, ती घेतली की तात्पुरते जंत मरतात पण परत महिन्यांनी तयार होतात. कारण म्हणून अंडी त्याच्यासाठी- त्याची जी हा. लिव्हर मध्ये असतात ती पण जंतांचे जे जंतू असतात ते पण खूप स्ट्रॉंग असतात, ते नवीन नवीन चांगली पिढी तयार आणि करतात. म्हणून डाएट. एक माणूसच असा आहे की पुढची पिढी चांगली होण्यासाठी परिश्रम घेत नाही, बाकी सगळे आणि ते जेव्हा घ्यायला लागेल तेव्हा आपल्याला कुठलंही आणि औषध कसं घ्यायची असतं गरज की लागणार नाही. घरात आपल्या मुलं असतील तर ते आपल्याला ऑब्झर्व करत असतात, ते आपल्याकडनं बघून शिकतात, त्यांना शिकवायला लागत नाही. आपणच जर त्यांच्या समोर असं पॅकेट फूड खात असू तर तेही तेच करणार आहेत की ज्यातनं त्यांचंही म्हणजे जेनेटिक्स त्यांचे तसे घडणार आहेत. तर हे जीन्स असतात ना, खूप आपल्यावरती प्रभाव टाकतात. कारण आपण आपल्या आईवडिलांसारखेच दिसतो ना, म्हणजे त्यांच्या सवयी आपल्यामध्ये कॅप्चर होत आणि असतात. काय होतं सांगते की आज आपण आपले डोळे, प्रत्येक अवयव, आज डोळ्यांना आपण किती शिणवतो. ते दिवसभर स्क्रीनवर बघायचं असतं, इतर काय काय प्रोग्राम्स असतात, रात्रभर जागरण करायचं असतं, पण त्या डोळ्यांची काळजी काय घेतो आपण? काही नाही. मग त्या डोळ्यांना रात्री तुपाचा मसाज करा किंवा डोळ्यांना गार पाण्याचा शेक, आपण नुसतं जे ठेवतो ना डोळ्याच्या वरतून काकडी तुपाचा लावून मसाज ठेव. करायचा. हो, लाईट मसाज आत नाही करायचा, जाऊन द्यायचं, पण डोळे बाजूने मिटायचे करायचं. आणि बाजूने साजूक घृत तुपाचा हे मसाज सगळ्यात करायचा. श्रेष्ठ आहे. आता तुम्ही मला सांगा, आपण वेगवेगळी बाजारातली क्रीम्स आणतो, पण घरातलं लोणी फेशियल साजूक म्हणजे बाहेरचं तूप आणि नव्हे, लोणी. साजूक तूप आणि साजूक लोणी, ते तुम्ही चेहऱ्याला लावून बघा, लोण्यासारखी त्वचा नाही झाली तर मला सांगा. हो, खूप छान. फेशियल साठी खूप म्हणजे छान किती उपयोग छान आहे. होतो. आपल्या घरात सगळं आहे, हळद आहे, लोणी आहे, आपल्या घरात साय आहे, हे सगळं आहे आपल्याकडे, पण आपण ते वापरतच नाही. केस, त्वचा, आपलं पूर्ण आरोग्य यासाठी आपला मिसळण्याचा डबा हे सुद्धा एक मोठं भांडार आहे. त्याच्यात सुद्धा भरपूर काय काय असतं. आई आणि वरण भात आपण जे म्हणतो डाएट मध्ये की एक उत्तम आहार कसा असू शकतो, तर वरण भाताचंच एक्झाम्पल मी लोकांना कायम सांगते की भात इज लाईक कार्बोहायड्रेट, वरती डाळ घातली म्हणजे प्रोटीन, लिंबू पिळला म्हणजे विटॅमिन आणि तूप घातलं म्हणजे फॅट्स. तर हे रोज परिपूर्ण जे सगळं आहार. मिळायला पाहिजे शरीराला, ह्या चारही गोष्टी मिळायला आणि पाहिजे. म्हणून तो पूर्वी चौकस आहार. वरण भाताने सुरुवात असायची की पहिला वरण भात जेव्हा, मग बाकीचं काय ते खा. पण आता आपण ते आपलं सोडायला जे लागलो ना, ते परत आणायची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून आयुर्वेदाची दिनचर्या, ऋतुचर्या ही पुस्तकातनं दिलेली आहे. आणि ही जर आपण वाचली, अगदी प्रत्येक गोष्टीसाठी सांगितलेलं आहे की तुम्ही काय काय करा. छत्र डोक्यावर का घ्यायचं किंवा हॅट का घालायची, मग पित्ताची घेरी आली म्हणून आपण काळजी घेणार, त्यापेक्षा आपण स्कार्फ बांधायला काय हरकत आहे, आणि उन्हात पूर्वी गेल्यावर कसं गॉगल लावायला काय हरकत गुळ आहे. पाणी द्यायचे घरी आल्यावर. का? कारण त्यातनं गुळ हा लाईक हिमोग्लोबिन आयर्न Hemoglobin, वाढवतो calcium, iron. आणि गुळ पाणी घेतल्यावर पित्ताचं लगेच शमन होतं. म्हणून ते पूर्वी वाळ्याचे पडदे किंवा हे का, तर हे पित्त कमी करणार आहे म्हणून. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगते. आपलं शरीर हे पंचमहाभूतात्मक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश जे निसर्गात आहे तेच आपल्या शरीरात आहे. ज्या वेळेला बाहेर पाऊस पडतो, आपल्या शरीरात पण पाण्याचं आधिक्य होतं. ज्या वेळेला बाहेर उन्हाळा असतो त्यावेळेला आपल्याला पण शरीरात उष्णता जाणवते, तहान तोंड जास्त यायला लागतं, लागते. तहान होते. म्हणजे काय झालं की जे बाहेर आहे त्याचं छोटं रूप आपल्या शरीरात आहे. आता त्याचा समतोल साधणं म्हणजे आपलं आरोग्य उत्तम ठेवणं आहे. आणि त्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आचरणात आणणं. आता तुळशीचं झाड का लावायचं आपल्या अंगणात,
तर त्यामुळे ओझोनची लेवल आपल्या आजूबाजूच्या वातावरणातली नीट राहते. म्हणजे किती उत्तम विचार आयुर्वेदाने केले. तुळशीला पाणी घालते सुहासिनी म्हणून आपल्याला वाटतं हा झाला धर्मसंस्कार. नाही, ह्याच्यामागे शास्त्र आहे. तुम्ही प्रत्येकाने आपण हे तुळशीला पाणी घालायला हवं, की त्यामुळे तिथे मिळणारा जो प्राणवायू, ओझोन मंडल शुद्धी ही आपल्या प्रत्येकासाठी गरजेची आहे. आणि हे आपण केलं तर मला असं वाटतं की जितकं नैसर्गिक नॅचरल आपण घेऊ त्याचा उत्तम गुण येणार आहे. जे नैसर्गिक आहे, मग औषध असेल, आहार असेल. आता आपण जर सगळं डाएट स्पायसी फूड हेच खाणार असू, आता स्लिमिंग फॅड आलंय. माझ्याकडे 35 किलो वजनाच्या मुली येतात, आम्हाला 0 फिगर करायची आहे. आता 35हून आणखीन किती खाली जायचं आहे तुम्हाला? म्हणजे 0 फिगर एखाद्याची जेनेटिकली चण असते किंवा तुमचं बांधा काय आणि तुमच्या शरीराला त्याचा त्रास होत असेल तर नक्की ट्रीटमेंट करायला हवी. आणि त्यासाठी आधी तुम्ही चांगला, पूर्वीच्या काळी काय असायचं सांगते की ओटे नव्हते, खाली बसून जेवण बनवायचं, खाली बसून जेवायचं. आता काय झालंय, आपल्या घरातल्या मूलकर्णींची आपल्याला इतकी काळजी असते की त्यांची तब्येत उत्तम असते. आपण फक्त ओट्यावर जेवण बनवतो, टेबलावर बसून खातो, आपला मणका कधीही वाकत नाही. त्यामुळे आजार हे होतात, मग पोट सुटणं, बाकीच्या तक्रारी होतात. म्हणून मला असं वाटतं की मोलकर्णींनी सकाळी केर काढला तर संध्याकाळी आपण काढायला काही हरकत नाही. आपल्या पण मणक्याला व्यायाम होऊ दे. आपण त्यांची तब्येत चांगली ठेवतोय तशी स्वतःची चांगली राहण्यासाठी व्यायाम, पूर्वीच्या काळी घरात वाटण करण्यापासून प्रत्येक गोष्टीत व्यायाम होता. आता यंत्र आल्यामुळे आपला व्यायाम कमी झाला. आता रवी घुसळायचो आपण, रवीने ताक हाताला करताना. व्यायाम होता, हे तेव्हा acupressure आहे. acupressure. आता काय आहे सांगते, अति व्यायाम किती घातक असतो. आयुर्वेदाने काय सांगितलंय, तुमच्या शरीर शक्तीचा निम्मा एवढाच व्यायाम करा. तुम्हाला घाम आला की समजायचं की आता माझा व्यायाम आत्ता मी थांबायला हवा. आपण ते न ऐकता आपण अघोरी व्यायाम करतो. त्यांनी आजकाल आपल्याला जे इन्स्टंट केसेस दिसतात की अचानक चालू आहे त्याचा व्यायाम आणि तो पडला, तो ऑन द स्पॉट गेला किंवा ह्या ज्या गोष्टी बघायला मिळतात, ह्याचं कारण आयुर्वेद जीवनात नसणं. आणि आयुर्वेद जीवनात अशासाठी हवा, आज आपण बघतो की बरोबर उन्हाळा आला की आपण कोकम सरबत, पन्ह का बरं घेतो? हे काही फक्त हळदी कुंकू म्हणून नाही आहे, तर त्या ऋतूमध्ये आंब्याची डाळ खाल्ली की त्या कच्च्या कैरीमुळे आपला पित्तदोष शमन होत असतं, म्हणून तेव्हा ते खायचं असतं. पण आपण काय केलं की ते धर्मामध्ये घातल्यामुळे लोकांना असं वाटतं की हे काय ऐकलं संस्कार आहे, शास्त्र म्हणून वाटत नाही. ते शास्त्रच आहे आणि त्याच्यावर आता अधिक संशोधन आपल्याकडे होतं आहे. आणि म्हणून प्रत्येक आयुर्वेदाचार्यांनी ह्याच्यावर जर संशोधनात्मक वृत्ती ठेवली तर मला असं वाटतं की माझं तर म्हणणं आहे की सलाईनसुद्धा आयुर्वेदिक बनू शकतं. का नाही बनणार? सगळं बनवू शकतं आयुर्वेदात. फक्त आपली तशी संशोधक वृत्ती हवी आणि ती वृत्ती पुढच्या काही काळामध्ये नक्की निर्माण होईल आणि त्यातनं आयुर्वेद ही आपली जी परंपरा 5000 वर्ष टिकलेली आहे ती पुढची 50,000 वर्ष टिकेल. आणि म्हणून आयुर्वेद आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मी, मानसी, आम्ही जगभर जाऊन आयुर्वेदावर 2 तासाचं व्याख्यान देतो. त्याच्यानंतर लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देतो आणि त्याच्यातनं त्यांना समजावून सांगतो की तुम्हाला तुमची प्रकृती काय आहे, मग तुम्ही काय खायला हवं. प्रत्येकाची प्रकृती वेगळी. आता तुमची कदाचित कफपित्त असेल, यांची कफ वात असेल किंवा एखाद्याची नुसती वात असेल तर ते पण समजून घेणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला कफाचा त्रास आहे तर तुम्ही फळं कमी खायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दही, केळं, पेरू आणि सीताफळ हे पदार्थ कमी खायचे असतात. हे रोज खायचे पदार्थ नाहीत. दही हे स्त्रावी आहे, शरीरात सूज निर्माण करतं. पण तेच दही तुम्ही ते घुसळा, पाणीदार ताक करा आणि प्या की ते संस्कार झाला पचनाला उत्तम. म्हणजे हा आयुर्वेदाचा संस्कार आहे. तुम्ही तोच पदार्थ कसा खा. आता रात्री नका घेऊ पण दुपारी तुम्ही ताक घ्यायला काही हरकत नाही आहे. म्हणजे हे आयुर्वेदाचे संस्कार आपल्या आचरणात असायला हवेत. आता सगळ्यात उत्तम म्हणजे काय आहे सांगते, तिळाचं तेल. ओके. पूर्वी आपल्या आहारामध्ये सगळ्यात होतं पण आपण ते वापरणंच बंद केलं कारण त्यात भेसळ आहे. कानात तेल घालू नका, नाकात घालू नका असं करून आपले उपचारच आपण बंद केले. आम्ही म्हणून सिद्ध तिळाचं तेल तयार केलं. कशासाठी केलं की तुम्ही हे बेधडक वापरा. आता हे जे आम्ही तिला तेल आपण जे म्हणतो हे काय काम करतं माहिती आहे का, तर तुम्ही डोक्याला लावलं तर केस गळू नयेत, ब्लड सर्क्युलेशन स्काल्पचं नीट व्हावं. तुम्ही शरीराला लावलं तर बारीक व्यक्ती सुडवलं होते, स्थूल व्यक्ती पण सुडवलं होते. म्हणजे तिचे मेद जो आहे तो कमी होण्यासाठी काम Fats करतं. कमी झाला. क्रॅम्स येत असतील त्या कमी होतात. तळ पायाला चोळलं, पायाच्या भेगा कमी होतात. म्हणजे हेच तेल 1 चमचा रोज प्यायलं तर व्यक्ती 6 महिन्यात शिडशिडीत बारीक होते, स्थौल्य जातं. म्हणजे बघा तुमचा आहार हेच औषध आहे. आता हेच तेल आपलं जे तिला तेल सिद्ध आपण जे म्हणतो, हे तेल रोज सकाळी उठलं की आडवं झोपायचं.
नुसतं एक थेंब दोन्ही नाकात घालायचं, ह्याला प्रतिमर्श नस्य म्हणतात. आता पंचकर्मामध्ये ज्या चिकित्सा असतात त्या वेगळ्या, त्या खूप वेगळ्या असतात. त्या तज्ज्ञाच्या त्याच्या देखरेखीखालीच कराव्या लागतात. त्या उगाच कोणी WhatsAppवरती असं वाचून करू घरी नका शकत नाही, करू. कधीही कोणी करू नये, हां. आणि ते चुकीचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण घरी राहून जर निरोगी राहू शकत असलो तर बाकीचं करायची गरज नाही. बरोबर आहे. पण ज्याला ते आवश्यक आहे त्यांनीही ते वैद्याच्या सल्ल्याने करायला हवं. ऋतूनुसार सांगितलेलं हां, आहे ते. त्याप्रमाणे ते करायला लागतं. तर आता प्रतिमर्श नस्य म्हणजे काय, तर आडवं झोपायचं, मानेखाली उशी घ्यायची, 2 थेंब फक्त एक एक थेंब नाकपुडीत घालायचा, असं मानवर ठेवायची, 2 मिनिटांनी उठायचं, घशामध्ये आलेलं तेल थुंकून टाकायचं. ह्याला प्रतिमर्श नस्य म्हणतात. नाक, कान, जीभ, त्वचा आणि मेंदू ह्याला तेज देण्याचं काम हा उपचार करत असतो. आणि त्यामुळे रोज हा उपचार केला तर चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत, केस गळणार नाहीत. नासाय शिरसो द्वारहा, आपल्या मेंदूचं द्वार नाक. उघडण्याचं काम नाकापासून तिथे होत असतं. आणि म्हणून किती साधा उपचार आहे. तुम्ही तुमच्या घरी शुद्ध तिळाचं तेल आणा, ते वापरा, काही हरकत नाही, असं काही नाही आहे, शुद्ध वापरा. आज हे जर तुम्ही वापरलं आणि तुम्ही स्वतःला फिट ठेवलं, म्हणजे बघा, पोट साफ होण्यासाठी हेच तेल गरम पाण्यात घालून प्यायचं आहे, की त्यांनी ज्यांना बद्धकोष्ठ आहे त्याच्यावरही काम करतं. हेच तेल गुळण्या करण्यासाठी वापरतात, ज्यांना वरचेवर तोंड येत असतं. तर गार्गल जे आपण करतो, ह्या तेलाचं गार्गल करायचं असतं. तोंडात धरायचं, पूर्ण तोंड भरून तेल घ्यायचं, 1 मिनिट असं खुळखुळवायचं, आणि मग जेवढा वेळ धरता येईल तेवढं धरून ते थुंकून टाकायचं, आणि मग चूळ भरायची. म्हणजे आज बघा, मगाशी मानसी मॅडमनी जसं सांगितलं, कडू, तिखट, तुरट पदार्थ सकाळी उठल्यावर 10 वाजेस तो कफाची वेळ असते, 10 ते 7 पित्ताची वेळ, आणि नंतर वाताची वेळ. ओके. त्या वेळात ते पदार्थ तुम्ही खाल्लेत तर तुम्हाला अपाय होणार नाहीत. आता आपण गोड टूथपेस्ट 10 नंतर वापरू, त्याच्या आधी हर्बल टूथ पावडर वापरू, की त्यांनी तुमचा कफ संतुलित राहणार आहे. वापरायचं नाही असं काही नाही, सगळं चांगलं आहे. रात्रीच्या ब्रशिंगला वापरू शकतो. हां, तेव्हा वापरू शकतो. कुठलंही सायन्स वाईट नाही, कुठलाही पदार्थ वाईट नाही, कुठलंही प्रॉडक्ट वाईट नाही. फक्त ते निष्ठेने केलेलं असायला हवं, तर त्याचा गुण येतो. त्याचा पाठ कसा चांगला असायला हवा, तर कफ, वात, पित्त ह्याचं संतुलन करणारा पाठ हवा. आता बघा, एक मध्येच अशी लाट येते की निमचा रस प्या, मग हां. कडुनिंबाचा तर कडुनिंबाचा रस पितात. आवळ्याचा रस पण बाटली तुम्हाला बाटलीवर. माहितीये का, नुसता कडुनिंबाचा रस पिऊन नपुसकत्व सुद्धा येऊ शकतं. अरे बापरे. हे कोणाला माहितीये? मग आता अशा वेळेला त्याच्या जोडीला तुम्ही अमृता म्हणजे गुळवेल घेतली तर तेच अमृतासारखं काम करतं. म्हणजे तुम्हाला त्याचं अनुपान, त्याचा संयोग हे माहिती असायला हवं. प्रत्येकाची मात्रा डिफर आणि होते ना. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. आता म्हणजे तुम्ही पण विचार कराल, शोधाल की माझी प्रकृती काय आहे, हो. आणि मग तुम्हाला कळेल की माझा वात वाढतो ना, म्हणजे मी थोडंसं तेल जास्त घ्यायला हवं, की माझा वात कमी होणार आहे. माझा जर कफ कमी झालाय ना, तर मी थोडासा कफ वाढेल असं फळं खायला हवीत. आणि फळं तर प्रत्येकाने खायलाच हवीत. उत्तम आहे फळं. आपण काय झालंय माहितीये का, जे खायला हवं ते खात नाही, बाकी सगळं खातोय. म्हणजे फळं खायला हवीत, भाज्या खायला हव्यात. सीझनल खायचं. माझी आई हे ऐकून खुश होणार आहे. तिला तिचं एक वेगळंच व्हॅलिडेशन मिळणार आहे. नाही, पण ते जुनं ते सोनं असतं. आणि मी तुम्हाला सांगते की तुकारामांचे अभंग, त्या ओव्या बुडवल्या होत्या पाण्यात, कशा जगल्या त्या, ते अभंग वर आले का माहिती नाही, पण ते लोकांच्या पाठ होत्या हो. म्हणून त्या जगल्या. तसाच आयुर्वेद 5000 वर्षांपूर्वीचा का जगला, त्याच्यात काहीतरी शास्त्र आहे, ताकद आहे. फक्त Yes. त्याच्यावर पुढे जे संशोधन होण्याची गरज आहे, आता त्याला चालना मिळालेली आहे, आणि ते होणार. आणि जगभरात आयुर्वेदाचा प्रसार होणार. मी जगभर त्याच्यासाठी फिरते, प्रसार करते आयुर्वेदाचा. माझ्या मुली मला साथ देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही औषध न घेता निरोगी राहणं, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि ते लहानपणा. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतलं नाहीत की तुमचं आरोग्य उत्तम राहतं. हा, हो. आता हे कसं जमणार? जे षड्रिपू जे आहेत, म्हणजे क्रोध, काम, भय, मत्सर, यांच्यावर नियंत्रण हवं. की भय म्हणजे भीती अति वाटणं पण चुकीचं आहे. चिंता अति करायची नाही. त्यांनी तुमच्या शरीरात निगेटिव्हिटी तयार होत असते. आणि रागावर कंट्रोल ठेवणं, अँगर मॅनेजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट. की रागामध्ये आपण काय बोलतो आपल्याला कळत नाही, आणि चिडतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्याचा त्रास होत असतो, कारण आपलंच ब्लड प्रेशर तेव्हा वाढत आणि असतं. समोरच्याला त्रास होण्याऐवजी स्वतःलाच त्रास होत असतो. त्यामुळे मोह, की ही गोष्ट मला नाही खायची आहे, यांनी मला त्रास होणार आहे, तर त्यावेळी ती नाही खायची काही दिवसांसाठी. आणि की ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवलं की आणखी एक इझी आहे. महत्त्वाचं म्हणजे मेनोपॉज आला की जी महिला घरात आपल्या मुलांचं संगोपन करत असते, इतकं प्रेमाने करत असते, नवऱ्याला एक शब्द उलट बोलत नाही, तीच महिला, तिचा मेनोपॉज आला
की नवऱ्याला वाटेल ते बोलते, मुलांना ओरडते. मग त्यावेळेला त्यांना वाटतं की अरे ही आपली आई बदलली कशी, इतके दिवस तर चांगली होती. पण ती जेव्हा तिचा मेनोपॉज आहे, तिची पाळी आता जाणार आहे, तर तिला कुटुंबाने समजून घेण्याची गरज आहे. Exactly. मग तिला चक्कर येत असेल किंवा तिला फ्लो जास्त होत असेल, तिला नक्की काय त्रास आहे हे समजून तिची काळजी घेण्याची गरज आहे, तिच्यावर रागवायची गरज कारण नाही. तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स इतका असतो की थोडंसं जरी बोललं तरी ती रडायला लागू शकते. सो आणि त्यावेळेला कसं आहे की योग्य तज्ज्ञाला दाखवून औषध घेणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर मग तो सुलभ मेनोपॉज असतो, मग कळत पण नाही की कधी येऊन गेला. पण त्यावेळेला त्रास होतोय, तर आता आपल्याकडे 5 हिमोग्लोबिन असलेल्या पण बायका येतात आणि म्हणतात काय नाही हो, साधं आहे, किंवा अंगावर पांढरं जात असतं, ते म्हणतात काय नाही, डॉक्टर म्हणतात कॉमन आहे. पण त्या लुकोरियाचेच पुढे कितीतरी आजार होतात हे त्यांना माहिती नसतं. मग त्याच्यासाठी वेळेवर औषध घेणं. ह्या केसमध्ये 5 हिमोग्लोबिन झाल्यावर इतर देशांमध्ये ती बाई ॲडमिट असते आणि आपल्याकडे ती घरात काम करत असते. म्हणजे आज एक स्त्री तिचं आरोग्य उत्तम असेल तर घराचं आरोग्य उत्तम राहणार आहे. आणि म्हणून स्त्रीचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तिचा आहार हा अतिशय पोषक असायला हवा. घरात आता सगळं जेवण झालं आणि उरलेलं ती खाते किंवा संपवायचं म्हणून खाते, हे झालं नाही पाहिजे. तिने पण शिळं नाही खाल्लं पाहिजे. आणि हे घरातल्यांची जबाबदारी आहे की आपल्या घरातल्या स्त्रीचा आहार योग्य असणं. आणि म्हणून आहार, आरोग्य, आपला स्वभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं आनंदी जीवन हे खूप महत्त्वाचं असतं. वाव. सो मला काय म्हणतात ते, पोट भरून आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं मला. बऱ्याच गोष्टी मीच क्लॅरिफाय झाले की कसं वापरायचं हे कळालं आणि काय काय गोष्टी चुकू शकतात त्या हे केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला लक्षात आलं की बाबा हे काय होतं, बऱ्याचदा व्हॉट्सॲप फॉरवर्डवरती ना एक जेनेरिक सल्ले फिरत असतात एस्पेशली, आणि त्याला आयुर्वेदाचं एक नाव फक्त लेवल चिटकवायचं आणि आयुर्वेदाच्या नावाखाली काही. ते आज खूप मला वाटतंय सगळ्या बघणाऱ्यांना कळेल की बाबा हे आयुर्वेद असं नाही आहे, हे असं असं आहे. त्याच्यासाठी एक सायन्स आहे बेसिस. त्याचा तुम्ही योग्य व्यक्तीकडनं, एक्सपर्टकडनं, वैद्यांकडे जाऊन त्याचा हे घ्या. उगीच कोणीतरी सांगतंय म्हणून नका करू. येस. आणि मला त्यातनं त्याचा एक सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह समजायला पण मदत जी झाली, कारण बऱ्याचदा आयुर्वेद म्हटल्यानंतर माझी ती त्याकडे बघण्याचा एक जो दृष्टिकोन असतो ना, की नाही, इट इज नॉट प्रूव्हन बाय सायन्स, इट इज नॉट सायन्स, आणि त्याला शास्त्रीय बेस आहे का वगैरे, हे जे प्रश्न असतात, तर त्याच्यासाठीचा एक अप्रोच म्हणून हे समजून घेणं लक्षात आलं की आयुर्वेद ऍक्च्युली लाईफस्टाईल म्हणून आहे ते, आणि ते आजारी पडू नये म्हणूनचं शास्त्र आहे. त्याच्यासाठीच्या गोष्टी रिपेअर करण्यासाठी तुम्हाला जर इमिजिएट हवं असेल तर ॲलोपॅथीकडे पळावंच लागेल. तिथे फक्त हट्ट करून तुम्हाला सांगू चालणार का, नाही. हे का मी तुम्हाला सांगते, 30 वर्षांपूर्वीचे माझे पेशंट आजही जोडून आहेत. त्यांची नातवंड पुढे येत आहेत आणि ते सांगतायत की आम्ही फक्त का हे औषध वापरतो, हे हर्बल आहे आणि नॅचरल आहे. आम्हाला जेव्हा गरज लागेल आम्ही मॉडर्न मेडिसिन नक्की वापरू, पण आम्हाला जो गरजच लागत नाही तर आम्ही का वापरायचं. आणि मला असं वाटतं की हे यश आहे. बरोबर. येस, थँक्यू सो मच, तुम्ही दोघी आलात आणि इतकं छान एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह काय असला पाहिजे आयुर्वेदकडे बघण्याचा, याच्याबद्दल आज आपण चर्चा केली, तर त्यासाठी खूप खूप नक्की. थँक्यू. आणि हे आपण आज बोललोय ते एक कण आहे. हा आयुर्वेद महासागर आहे, अर्थात, त्यामुळे खूप माहिती आहे. फक्त हा एक कण तुम्ही आज आपला आता पोहोचला. फक्त आम्हाला डोळे उघडायला, डोळसपणे बघायला Yes, सांगितलं, सुरुवात केली की बाबा आयुर्वेदाकडे डोळसपणे बघा, त्याच्या पुढे खूप आहे. खरं. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला डील माहितीच आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर तन्वी हर्बलबद्दल जास्त समजून घ्यायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता, त्यांना जाऊन भेटू शकता. त्यांचं मोठं क्लिनिक आहे ठाण्यामध्ये, ठाण्यातच ना, सॉरी, ठाणा आणि दादर. त्यांचं मोठं क्लिनिक आहे ठाण्यात आणि दादरमध्ये, तिथे जाऊन तुम्ही भेटू शकता. आणि काय, नागरिकशास्त्र आपलं नवीन चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. काय अजून काय ऐकायला आवडेल ते विषय आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा, इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. दॅट्स इट. लो बसावा. लो बसावा.